मी सुरेश रेंजर जिंदाबाद. मी सीता घाटाळ जिंदाबाद. आज आपल्या श्रमजीवीच्या गोष्टीत फार एक गंभीर विषयाविषयी आपल्या चर्चा करत आहोत. नांगायचा झाला तर संघटना काम कर फार प्रश्नावर काम केला. वन जमीन हवी, आधार कार्ड हवा, लोकांचे इतर प्रश्न हवं. पण आज मात्र एक फार गंभीर विषयावर आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत. मला सांगायचं आहे का आसपास ही तर लढाई तयार झालाच पाहिजे, पण पोरांलाहून लढाई तयार केला पाहिजे. ही परिस्थिती कशी आली तर मला ओढाच सांगायचं आहे का माहिती घेतली ना तर सीताबाई का 2 वर्षात 584 पोरा आपली आश्रमशाळेत मरेल. तर जशी का जनावरात कमी मरत हवी अशी परिस्थिती आज आपल्या पोरांची होदेल आहे ना. मला सांगायचं आहे का नुसता तोडाच नाही तर काल जवारला आपल्या एक पोरीने आत्महत्या केली असं सांगला. आता ती आत्महत्या काय हौशीला नाही कोण कर. पालघर मध्ये मासवणच्या शाळेत आपला एक बारका पोर बिचारा त्या मरण पावला ना. त्याच्या थोडा अगोदरचा जर नांगला ना सीताबाई तर चंद्रपूर गडचिरोलीत त्या पोरी निजेल हव्या तिथं जाऊन जनावर चावला. 6 पोरींना जनावर चावला. त्यातल्या 3 पोरी आपल्या जाग्यात मेल्या आणि ती कशा तरी वाचल्या. म्हणजे जसा आश्रम शाळेत जर 584 2 वर्षात पोरं आपली मरत हवी तर दिवसाला एक असा त्या आहे. तर मला सांगायचं आहे का नुसतं आसपासनी लढून चालणार नाही तर आपण पोरांना तयार केला पाहिजे. जेव्हा जेव्हा आसपास आपल्या पोरांना भेटायला जात हवी आश्रमशाळेत, त्यांना जेव्हा डबा घेऊन जात हवी, त्यांना काहीतरी खाया घेऊन जात हवी तर तेव्हा प्रत्येक आसपासनी मला सांगायचं आहे का पोरांशी बोलला पाहिजे का तुम्हाला काय तरस आहे काय, जेवण कसा मिलं, भाजी कशी मिलं, अंग धवाई पाणी कसा मिलं, गरम मिलं का नाही व जायला का तुम्हाला पियाचं पाणी जे आहे त्या कोठांचा दिचं याची चौकशी थोडीफार आसपासनी केली पाहिजे ना. पोरांशी बोलून जर असा काही कुठं घडत हवा तर मी ये आजचे श्रमजीवीच्या गोष्टीत सगळे पालकांना सांग का संघटनेचे कार्यकर्त्यांशी संपर्क करजास, त्यांना ही माहिती दिजास. आपल्याला लढायचं आहे. आपली पोरा ही माणसं हा, ही ढोरा नाही हा. आणि त्याच्यासाठी आपल्याला ज्या काय चाललं आहे जनावरासारखी आपली पोरांची मरत आहात ही परिस्थिती बदलवायची आहे. तर त्यासाठी आज या श्रमजीवी गोष्टीत आपली बाता करत आहोत. सीताबाई तुला मी सांग का तू दोन्ही ठिकाणी जाण आलीस. जसं आपली बारकी पोरा बिचारी मेली सांगत का एकीने आत्महत्या केली तर दुसरा आजारपणा संग मेला. तर ही आपली पोरा हा, आपले गरिबांची पोरा हा. तर तू तथ जादेल तर तुला काय वाटला, तुला काय नांगलास आणि त्या आसपासची परिस्थिती काय होती तर मी तुला विचार का काय तुझ्या नांगलास तर दादा तुझ्या सांगलास ना का गंभीर गोष्ट तर खराच फार गंभीर गोष्ट. पहिली मी गेलो तिथं जव्हारलं आपली ती रुपाली गावीत त्या पोर कृषी करीत होता. कृषीला वानगावलं होता. तर तिथं काय झाला हवा आपण आसपासनी सांगत का आम्हाला फोन केला 1 वाजता तोपर्यंत चांगला होता ना. मग 4 वाजता फोन आला ना. मग सांगत का त्यांनी गलफास घेतला. आता कारण काही पण होवा पण ही पोरा आपली तथ चालत राहत ना तिथं शिकाय जात तर ती कशी काय या अशा गोष्टीला बली पडत. तर त्या आपले पालकाही जरा पाहला पाहिजे, नांगला पाहिजे का आपली पोरां क्या असं करत त्याला काहीतरी कारण हवा. तर या सगळे आपले मी भावा बहिणीला सांग, संघटनेचे हो ना सगळेच भावा बहिणीला सांग की या आपलीच पोरा क्या असं करत त्यालाच काय असं. आता दादा मी ते आदिवासीला ते चालत गेलो मासवनचे तर तथ ती पोरा सांगत ते बारकी बारकी पोरा आली ना. आम्ही असंच विचारून त्यांना आम्ही विचारला काय रे मन बाबू तुम्हाला गरम पाणी हवा ना अंगलाया. तर नाही सांग मॅडम सांग गरम पाणी नाही सांग आम्हाला दिज. आम्ही सांग
थंडेच पाण्याखा लागलो तर मन पाणी बेसवाना नाही संग आखा संग खदूल पाणी संग ना मग जेवाया तर जेवाया संग दिज पण जरा कुछ संग जेवण दिज नाही चपाती संग मग 4-4 चपात्या दिजत होया ना नाही संग एकूच चपाती नाही तर अर्धी चपाती दिज तर अशी ती बारकी बारकी पोरा सांगत ना आमची संग भूक रह. मला याच आपले माणसाला सांगायचं आहे आपले भावा बहिणीला सगळ्यांना का जरा जाण नांगजास आपले पोरांची परिस्थिती काय याची जरा तथ जाण ना नांगजास पोराला आपले जसा दादान सांगला तसा विचारला पाहिजे का पोरा तुम्हाला काय अडचण ती पोरा सांगत का आम्हाला काही ताप बाप आला तर मग तुम्हाला दवाखान्यात निज काय तर सांग नाही सांगा आम्हाला सांग निज सांग गोल्या दिजत ना सांगत जाण सांग सांगला ना का तो संघ वार्डन संघ आम्हाला संघ कुठं सांग का अथयेन नाही सांगायचा असा काही काही फार पोराही सांगला ना त्या पोरी पण सांगत का आमची साला बंद नको करजास तर आपले त्यांना सांगला का बायू तुमची साला बंद नाही करायचो आम्ही आम्हाला काय अधिकार बंद करायचा तुम्ही साला शिकला पाहिजे हे आम्हाला वाटत का आपली पोरा चांगली शिकली पाहिजे पण तथच्या सोयी ज्या आहात त्या चांगल्या केल्या पाहिजेत आपले सगळे भावाला ना बहिणीला मी सांग का जरा नांगा आपल्या पोरांची परिस्थिती काय पोरा कशी रहत 3-3 पोरी जेव्हा साप सावून मरता हा तेव्हा आपले काय करतो काहीतरी केला पाहिजे तर भाऊन सांगला आहे का आपल्याला आपले मोठ्यांची तर संघटना आपल्या करेलच आहे पण आपले ये बारके पोरांची पण आपल्याला संघटना करायला लागल तर याचा पण विचार करा ना आपले पोरांना एक करा पोरांना सांगा का या जे असा दिसत आपले काय जसा दादान सांगला दादा तुम्ही सांगलास तसा आपली काय पोरा काय ढोरा आहात का कुत्री मांजरा आहात आपले पोरांना चांगला मिळला पाहिजे याच्यासाठी सरकार खर्च कर तर यो पैसा जाय कुठं जाय सगळा पैसा का ठेकेदारांचे घस्यात जाय तर ते आपल्याही विचारला पाहिजे आपले पोराला सांगला पाहिजे बोलाय शिकवला पाहिजे पोरा मास्तर पोराला घाबरवत ना सांगत का बोलू नका ना सांगत का सांगायचा नाही संघटनेचे माणसाला पण आपले संघटनेचे आई बाबाला मी सांग का जा आपले पोराला सांगा का पोरा हो चुकीच्या ज्या गोष्टी होता हा त्या आपल्याही आपले पालकाला सांगला पाहिजे आपले लोकांना सांगला पाहिजे ना मी तर सगळ्याला आपले संघटनेचे लोकांना सांगन का प्रत्येक आश्रम शाळेत जा प्रत्येक अनुदानित जी शाळा होई तथ जा प्रत्येक शाळेत हीच परिस्थिती अरे पोरांचे पाहला एक प्रिया नावाची पोरी पाहिली मी दादा मला वाटला का मस्त पोर दिस ना असा ओढणी बांधेल तर मला वाटलं का या पोरीनं असाच बांधेल पाहला तर अख्खे डोक्याला खरूच ही परिस्थिती आपले पोरांची दवाखान्यात नेत का नाही नेत या त्यालाच माहित पण आपले पोराला चांगली सुविधा नाही माझे भावानो ना बहिणी हो आपल्याला उठायला लागल आपल्याला पोरांसाठी या करायच लागल तुम्ही सांगलास का पोरांना संघटित संघ करायचा तर मला सांगाय मला आज वाटतं का पोरा बेस जेवाय नाही मिळलं उपाशी राहायला लागत तर पोराही संघ आवाज नाही उठवायचा त्याच्यासाठी सरकार पण दाबाय नांग संघ 5 ऑगस्टला संघ GR काढेल का तुम्हाला संघ संघटना नाही करायची तर तुम्ही कोण सांगणार या मला सांगायचं आहे सरकार कोण सांगणार बरोबर आपल्याला घटनेने दिलेला अधिकार आहे ना आमचे मूलभूत अधिकार जर तुम्ही आमचे गधानत हवीस तर आमच्या पोराही संघटित नाही व्हायचा आवाज नाही उठवायचा आमच्या पोराही उपाशी राहायचा आमच्या पोराही का तसाच मारायचा खदूल पाणी पेन आजारी पडायचा तर मला सांगायचं आहे परत सांगायचं आहे का पोरांना आपले तयार करायला लागल आम्हाला मेहरबानी नाही तुम्ही का आसपासला मला सांगायचं आहे का पोरा आपली तिथं शिकत ना सरकार खाया देत सरकार मेहरबानी नाही कर आपल्यावर तर आपला अधिकार आहे तो आणि तो दिलाच पाहिजे सरकारने शिक्षण सांगा आता मूलभूत अधिकार तर असा आमचा मूलभूत अधिकार आमची पोरा एक वर्गात 80 120 यो आमचा मूलभूत अधिकार शाळेत गेला तर निजाय बेस नाही तेव्हा आमच्या पोरींना साप चावं वर्ग खोल्या नाही ना जथं सांगा मोठ्या बिल्डिंग बांधल्या फक्त दिखावा कराय फार मोठ्या बिल्डिंग बांधल्या लांबशी नांगला तर फार बेदिस पण त्याच्यात मास्तरा कुठं त्याच्यात
दुसरी कर्मचारी कोठा हा, म्हणजे फक्त काय सांगत ते ठेकेदारांच्या भल्यासाठी सरकार फक्त नांगत आहे ना, गरिबांच्या पोरांसाठी नाही. मला एवढाच सांगायचं आहे की गप्प बसून नाही चालायचं. सरकार आपल्या मेहरबानी नाही करत. आपले पोराही शिकला पाहिजे, आपले पोराही पुढं मोठा झाला पाहिजे, या प्रत्येक आसपासचा स्वप्न राह. पोरांना आश्रमशाळेत कशा ठेवत का, कुठं तरी आम्हाला रोजगारासाठी जायला मिळेल तर पोरा आश्रमशाळेत राहून शिकतील ना. आसपासलं सोपं नसा पड का फोन जाय ना, सांग का लवकर या तुमचा पोर राजे राहण्यात गेल्यावर नांगत तर पोर तथं मरून पडेल. काय वाटत हवा त्यांच्या आपल्या ते पोरांच्या आसपासलं. तर मला सांगायचं आहे फक्त त्यांच्या आसपासलं नाही तर सगळ्या ये आदिवासी समाजाला होऊन सांगायचं आहे का ही आपली पोरा 9 ऑगस्ट झाला, फार नाचलो, फार मजा केली, काय काय तऱ्हा केल्या. कदाचित माझे बोलण्याचं वाईट वाटेल तुम्हाला, पण एकदा 9 ऑगस्टला जमून नाही चालायचा. तर जेव्हा जेव्हा असं काही होईल तेव्हा आपल्या पोरांसाठी पेटून उठला पाहिजे. मला एक सांगायचं का, माझी पोरं नसतील पण समाजमधून त्याच्यासाठी पेटून उठला पाहिजे. आणि त्यासाठी भाऊनी सांगला का पोरांची संघटना करायची तर करायची, आणि कोण अडवतो ना तर बघून घेऊ. मला सांगायचं आहे माझे सगळे संघटनेच्या कार्यकर्त्यांना लावून का आश्रमशाळेत गेल्यावर जर कोण अडवत असेल ना तर त्याला तथच सरळ करायचा, कायद्याची भाषेत सहन नाही करायचं. आपल्याला ही जी परिस्थिती आहे ना ती बदलली पाहिजे. कोणी आपली पोरं मारायची ना वाट हेरू. तर मला सांगायचं आहे का थांबून नाही चालणार, लढला पाहिजे. आणि लढायचा हवा तर तुम्हाला नाही हिंमत हवी तर संघटनेचे कार्यकर्ते संपर्क करा, पण लढायचा आणि आपल्या पोरांना त्यांचा मूलभूत अधिकार नुसार कागदावर नाही तर हक्काचा अधिकार मिळवून द्यायचा, एवढा मला या ठिकाणी सांगायचं आहे. मला दादा या सांगायचं आहे का आता 1 किलोमीटरवर संग रेल्वे करीत, बुलेट ट्रेन करीत, त्याला करोडो रुपये खर्च करत ना. आमचे पोराला तुम्ही शिक्षक नाही द्या, सायन्सची शाखा तुम्ही काढा, पण त्याला शिक्षक कोठा आहात याच्यासाठी कोण भांडल. अरे आता चाचणी परीक्षा आली तोपर्यंत आमचे पोराला शिक्षक नाही, हिंदी सारखे विषयाला शिक्षक नाही, इंग्लिशला शिक्षक नाही. 10वीचा पोर आहे तर ते 10वीला जातं तर त्याला 10वीला इंग्लिश तर या पाहिजे ना, तर त्याला शिक्षक नाही मिळत ना. या सगळा असून सुद्धा सरकार GR काढ, खड्ड्यात घाला तुमचा तो GR. आम्हाला नाही तुमचे GRC, आम्ही संविधानाला मानू. जो संविधानात कायदा दिलेला आहे तो आम्ही मानू. आम्ही त्याच्यासाठी मी सगळ्याला सांग का एक पण माणूस गप बसू नका. आपली जेवढे पालक आहात ज्यांची पोरांना आश्रमशाळेत नसतील त्याही पण उठा, सगळ्याही उठा, आपले पोरांसाठी उठा. नाहीतर दादा सांगत असा या अस्मिता नाही अस्तित्वच आपला सगळा घालवून टाकील, या सरकार घालवून टाकील. आपल्याला उठला पाहिजे ना, आपल्याला हे लढा द्याच लागल, त्याच्यासाठी संघटना करायच लागल. सगळ्यांना जिंदाबाद. मला एवढा सांगायचं आहे सीताबाई, तू ह्या सांगलास, पण इतिहासाची मला आठवण करून द्यायची का एकलव्याचा तमाचा अंगठा घेतला तर परिस्थिती बदलेली हवी, पण एकलव्य आजही हा त्यांचा अंगठा घ्यासाठी सरकार हवा, हे राजकारणी हवं, त्यात सामील अधिकारी हवं, हे आपला आजही अंगठा घ्या नांगत ना. पण मला सांगायचं आहे का अंगठा नाही आहे याच्या पुढे मिळायचा, तर आमचा जर अंगठा घ्या नांगत हवंच तर तुम्हाला नीट केल्याशिवाय, सरळ केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. मला फक्त एवढा सांगायचं आहे का पोरांना हो, माझे कॉलेजच्या पोरांना सांगायचं आहे, माझे वसतिगृहाचे पोरांना सांगायचं आहे, माझे आश्रमशाळेतले पोरांना सांगायचं आहे का तुम्हाला आधार नाही वाटत हवा ना तर संघटना तुमचे खंबीर पाठीशी उभी राहाल. तुम्ही लढाल, आवाज उठाल, तुम्ही जेव्हा आवाज द्याल तेव्हा आम्ही तुमचे हाकेला धावून येऊ. पण तुमच्यावर झालेला अन्याय केव्हा नाही सहन करायचो, त्याला जशास तसा उत्तर देऊ. एवढाच मला सांगायचं आहे. जिंदाबाद. जिंदाबाद.